नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा अर्ध्या लाभार्थ्यांना मिळाला होता. मात्र जवळजवळ 25 ते 30% लाभार्थी मार्च महिन्याच्या हप्त्यापासून अजूनही वंचित आहेत आणि त्यांचा सारखा असा प्रश्न आहे की त्यांचा हप्ता येईल तर कधीपर्यंत येऊ शकतो किंवा येणार आहे किंवा नाही. तर या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ सगळ्या बांधवांसाठी, मग यामध्ये लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी व्यक्ती आहेत, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी आहेत, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत निराधार योजनेअंतर्गत तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे निराधार योजनेअंतर्गत मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा गडबडीमध्ये शनिवारच्या दिवशी हा देण्यात आला होता. मात्र बहुतांश लाभार्थी विचारत होते की त्यांचा हप्ता जमाच झाला नाही. आत्तापर्यंत कोणत्याही दिवशी कोणत्याही वर्षी हप्ता न चुकणाऱ्या लाभार्थीसुद्धा हप्ता मिळाला नाही. या संदर्भात तहसीलदार कार्यालयाने सांगितलं की त्यांच्यामार्फत सगळी प्रक्रिया जी आहे पूर्ण झाली होती. यादी जी आहे शासनाकडे पाठवण्यात आली होती, विभागाकडे पाठवण्यात आली होती. विभागाकडून अशा पद्धतीची माहिती मिळाली होती की DBT प्रणालीमध्ये एरर आला होता. आता लाभार्थ्यांचा प्रश्न असा आहे की DBT प्रणालीमध्ये शनिवारी एरर आला होता, त्याच्यानंतरचा पूर्ण एक आठवडा जो आहे सोमवार ते शुक्रवार, आता मागचा आठवडा, त्या आठवड्यामध्ये ही प्रक्रिया का केली गेली नाही, पुन्हा प्रक्रिया का केली गेली नाही. तर त्यानंतर जर आपण पाहिलं तर यामध्ये मार्च महिन्यासाठीचा जो हप्ता आहे हा लाभार्थ्यांना मिळाला नव्हता. तर त्यामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये काही लाभार्थ्यांनी जाऊन चौकशी केली असता त्यांना जी माहिती मिळाली ते आपल्याला त्यांनी सांगितली. या अंतर्गत 20 तारखेपर्यंत 20 मार्चपर्यंत त्यांचा हप्ता जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र तरीसुद्धा त्या दिवशीसुद्धा हप्ता जमा झाला नव्हता. आत्ता लाभार्थ्यांचा असा प्रश्न आहे की जर जमा होतच नाही आहे तर कधीपर्यंत हा हप्ता जमा होऊ शकतो. तर आता याबाबतच आपण जाणून घेऊयात. लाभार्थ्यांपर्यंत लाभार्थ्यांच्या हातामध्ये कोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यांचा जर हप्ता जमा होत नसेल तर आणि काय करावं. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचा आठवडा आता जो सुरू होईल 23 तारखेपासून, तर हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे पाहू शकता, जे लाभार्थी या हप्त्यापासून वंचित आहेत, 20 तारखेला जरी सांगितलं होतं तर DBT प्रणालीमध्ये जो एरर असेल हा पूर्ण झाला नव्हता. सर्व्हरची समस्या, त्या कारणामुळे सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसामध्ये कदाचित राहिलेल्या लाभार्थ्यांचं वितरण हे सुरू होऊ शकतं. शासकीय अधिकारी त्याचबरोबर हेल्पलाईन नंबर विभागाशी संपर्क केल्यानंतर त्यांच्यामार्फत कोणतीही माहिती आपल्याला प्राप्त झाली नाही. त्यांनी सांगितलं की आत्ता सध्या त्यांच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे, उपलब्ध झाल्यानंतर ते दिली जाईल. तहसीलदार अधिकारी यांच्यामार्फत सांगितलं जातं आहे की सगळा डेटा पाठवलेला आहे, त्यांच्याकडून कारवाई ही पूर्ण झाली आहे, तरीसुद्धा हप्ता हा जमा होऊ शकतो. आणि याच कारणामुळे या आठवडा आता सुरू होईल, या आठवड्याचे पहिले 3 दिवस लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तरीसुद्धा जे लाभार्थ्यांसाठी काय ऑप्शन, काय पर्याय उपलब्ध राहतो, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्यांची DBT स्टेटस, त्याच्यानंतर त्यांचं KYC व्हेरिफिकेशन, त्याची सगळी बँक व्हेरिफिकेशन असेल, सगळी माहिती चेक करून घ्या. कागदपत्र अपलोड नसतील तर ते सुद्धा चेक करा. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्यांची जी पोर्टल आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल, त्या पोर्टलवर त्यांचे सगळे कागदपत्र अपलोड करून त्यांची नोंदणी, त्याचबरोबर मेरी पहचान व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्या. याचं कारण म्हणजे आत्ताचा जो हप्ता आहे हा जमा झाला असेल किंवा नसेल झाला तर पुढचा हप्ता जो आहे यासाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची अशी असणार आहे. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचा हप्ता अद्यापही जमा झाला नाही त्यांच्यासाठी पुढचे 3 दिवस त्यांनी वाट पाहू शकता. तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन उद्याच जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर तुमची सगळी कारवाई जी आहे, KYC असेल, DBT असेल, हे चेक करून घ्या. त्याचबरोबर इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात जी काही अपडेट येईल, SAS पोर्टलचे आहे सध्या हे ओपन आहे आपल्याकडे, त्या SAS पोर्टलवर सुद्धा
हेल्पलाईन नंबर जो आहे देण्यात आलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. त्यावर तुम्ही संपर्कसुद्धा करू शकता. तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा जी माहिती आहे ही मिळू शकते. सॅस पोर्टलवर तुमच्या समोर पाहू शकता, सोमवार ते शुक्रवार हा जो हेल्पलाईन नंबर आहे, या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर लाभार्थी स्थिती ऑनलाईन चेक केली जाऊ शकते. या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चा कोड, मोबाईल OTPद्वारे तुमचं जे यामध्ये स्टेटस काय आहे तुमच्या योजनेचं हे तुम्ही चेक करू शकता. आणि इथे जर काही एरर असेल, काही समस्या असेल, तर तुमचा हप्ता नक्कीच या कारणामुळे अडलेला असू शकतो. तर या सगळ्या गोष्टींची खात्री करून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. पुढचा आठवडा महत्त्वाचा असून सोमवारीच कदाचित महत्त्वाचे अपडेट येऊ शकते किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत नि आधार योजनेचे जमा होऊ शकतात. या संदर्भात पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील या सगळ्यात पहिल्यांदा येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.